अरे चहा दिसतोय चल चहा. चहा सांग ना भाऊ. कोणता याचा? रेग्युलरच घेतो आणि भूक लागली जरा बन मस्का वगैरे सांग. सकाळपासून भेटतोय राव. सांग त्याला जा ना. दादा 2 रेग्युलर चहा आणि 1 बन मस्का. विशाल त्याला आज रूम भेटली पाहिजे राव. हो राव, आज आपल्याला आहे ना रेल्वे जंगल झोपावं लागेल फ्री एसी मध्ये. अरे विशाल त्या शिल्पाला फोन लाव ना. तिच्या ओळखीत असं ना एखादी रूम भेटेन आपल्याला. अरे हो यार, लाव तिथला असेलच फोन करतो. हॅलो शिल्पा, ऐक ना, कुठे आहेस? अच्छा, कर्वेनगर मध्ये का? आम्ही पण कर्वेनगर मध्ये आलो. इथं एक कमिन्स कॉलेजच्या शेजारी आहे ना, एक चाय टुगेदर IT चायवाला म्हणून स्टॉल आहे. हा, तिथं आहे आम्ही बसून. ये ना मग तू. ठीक आहे चालेल, ये 5 मिनिट. ओके, येते ती 5 मिनिटात. तो पण बसू आपण. चहा छान होता. मस्त होता. मस्त होता. आली बघ शिल्पा. बस कधी आले मग? आले 10-15 मिनिटं आम्हाला. तुझी वाट बघत होतो. तुझ्या ओळखीत रूम असेल तर बघ ना. भरपूर रूम बघितल्या राव आम्ही नाहीच भेटत. काय आपली रूमच भेटणार झाली, जा मला. रूम भेटले मुश्किल आहे. अरे मला आम्हालाच कशी भेटली माहिती, लय रिस्ट्रिक्शन्स आहेत रूम साठी. सगळीकडे तर ते आम्ही पण बघितल्या. भरपूर त्यांचे नियम नाही का. चहा घेते का? चहा छान आहे इथला. हा मी ते नसते चहा पाहिजे, चॉकलेट चहा लय मस्त आहे. अच्छा, मी मग इथंच राहते कमीत कमी. काय झालंय बाकी? नाही बरं आहे सगळं. दादा, इथे रूम वगैरे आहे का कुठं भाड्याने? रूम वगैरे तर भेटणार नाही तुम्हाला. पण माझ्या ध्यानात आहे room. पण बऱ्याच जणांकडून ऐकलं की तिथं विचित्र असं घटना घडतात. आहेच का विचित्र घटना आपल्या लाईफ मध्ये? आहे झाली आपल्याला लागलेली. नाहीतर काय, तुझ्या तिथं आहेच काही ना काही. चालूच आहे काही ना काही असतंच. कुठं जिथं जाऊ तिथं आपलं काही ना काही विचित्र अरे घडतंच. पण कुठं फ्लॅट भेटत नाही. बघा ना, जाऊ दे घेऊन टाका. बघू. ते बघता येईल नंतर. विशाल्या उठ ना. थांब जरा जरा बघू दे पिक्चर मग. आता नंतर बघ ना किती पसारा पडलाय बघ ना. उठ. काय लावलं यार तू? हे पण घात ना. हा दे, मला भांड्या घातलंच ठेवलेलं आहे तू. विशाल्या काही म्हण बाई, फ्लॅट भारी भेटला बरं का. हा यार, छान भेटलं. हे सरक मला कर दे. झालं का तुझे भांडे घासून? झाले भांडे घासून. आज मस्त तर दे. तू बस इथं बांग पाडत. तुझं लाईन मारायला जायचं तुला कुठं बाहेर. होय ब्या, मी आता भांडे घासलेत. तू घर जाऊन घे. दे ना बाई, जाडतो ना. विशाल्या टाक ना कचरा. तू घर जातो की पेट्रोल ठेवायला इथं? जाडतोय ना बाई. झाडीवरती झाड. स्टाईल आहे आपली. अशी सर बाजलो. नाही हो, हे झाडावर. झालं का घर जाऊन? बरं मी काय होतो, ओनरने आपल्याला नोटीस दिलेली आहे. नियम अटी म्हणतात काय काय माहिती आहे का? दारू प्यायची नाही, सिगरेट ओढायची नाही, आणि तुझी गर्लफ्रेंड जी आहे तिला रूमवर आणायची नाही. नाही आणणार बाबा, आपल्याशिवाय नाही आणणार येतो. तेच नाही तर तिने जर बघितलं मग ते आपल्याला काय करल तुला माहिती. तू नको आणू माझ्या. मी नाही आणत, मला कोणीच नाही येतो बाबा. मी सिंगल माणूस एकटा जीव सदाशिव आपला, टेन्शन नाही. मला सांग आणि तू नंतर. असं म्हणणार काय यार, असं नाही म्हणणार. सांगता नाही. नाही आपल्याला कुठं ओढ लावून घ्यायची इथं. यार कोण आलंय? मालकीन तर नसून ना. आरती गावाला गेली 2 दिवस झाले. बघ तू कोण आलंय. मी तो कोणाला खायला घेतो काहीतरी. भाषण
अरे तू तुम्ही तर काय करताय? सांगतो नंतर. अरे ऐका ना, तुम्ही इथं कसं काय? जरा बसू दे. कोणत्या मुलीचं बेडरूम आहे? हा? कोणत्या मुलीचा कसा बेडरूम असणार इथं? इथं मुली आलाऊ नाहीत. मग आमच्या मालकीने जर तुम्हाला बघितलं तर आम्हाला गोळ्या लागवती. ते जाऊ द्या, पण तुम्ही सांगा कसं काय आले इथे, कशाला आले? बस तू इथं, सांगते तुला. आमच्या मालकीने दिले आम्हाला हाकलून म्हणून आलो इथं. आम्हाला रूम भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे. असं कसं इथं राहणार तुम्ही? इथं मुली अलाउड नाही आमच्या रूम मध्ये. याच्या गर्लफ्रेंडला इथं देत नाही मी इथं अजून. मालकीने बघितलं ना, बसा बोंबलत. गप रे, तू खायचं काम कर फक्त. ती नाहीये म्हणून ठीक आहे, ते आल्यावर आहे ना, ती येतीच एकदा बघायला इथं. तुम्हालाही बाहेर काढा ना मलाही बाहेर काढायला. म्हणजे आम्ही रोडवर तुम्ही रेल्वे स्टेशनवर.